नमस्कार मित्रांनो, मी वासकोते मित्रांनो आजच्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रो ॲपमधून तुम्ही कसा पहिला शेअर खरेदी किंवा विक्री करू शकता हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर मित्रांनो, ग्रो हा बेसिकली एक ब्रोकर आहे ज्यामुळे तुम्ही शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकता. तर मग मित्रांनो, तुम्हाला ग्रो ॲपमधून पहिला शेअर कसा खरेदी करायचा माहीत नसेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर मित्रांनो, तुम्हाला शेअर बाय करण्यासाठी इथे तुम्हाला पहिल्यांदा फंड ॲड करायला लागेल. त्यावेळी तुम्ही नावावरती क्लिक करून त्यानंतर इथे तुम्हाला फंड ॲड करायला लागेल. माझ्या अकाउंटमध्ये पहिल्यापासून ₹482 ॲड आहेत, त्यामुळे मी इथे तुम्हाला डायरेक्ट शेअर बाय करून दाखवतो. तर मित्रांनो, इथे तुम्हाला शेअर बाय करण्यासाठी इथे तुम्हाला सर्च बारवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला ज्या पण कंपनीचा शेअर बाय करायचा आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मला इथे बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीचे एक शेअर बाय करायचं आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही या कंपनीची सध्याची प्राईस पाहू शकता. ₹127 याची सध्या प्राईस चालू आहे. त्यानंतर इथे तुम्ही खाली परफॉर्मन्स बघू शकता की आज या कंपनीचा शेअर 125 पर्यंत लो गेला आहे तर 128 पर्यंत हाय गेला आहे. त्यानंतर तुम्ही 52 वीक लो आणि 52 वीक हाय पण बघू शकता. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 37% लोक इथे बाय करतायत आणि 62% लोक इथे सेल करतायत. त्यानंतर तुम्ही कंपनीचे फंडामेंटल्स देखील चेक करू शकता. तर मित्रांनो, कुठल्या पण कंपनीचा शेअर बाय करण्याच्या आधी जर तुम्ही लाँग टर्म घेत असाल तर तुम्ही फंडामेंटल नक्की चेक करा. आणि फंडामेंटल नक्की कसे चेक करतात, कोणता शेअर कसा योग्य आहे बाय करण्यासाठी, यावर मी नक्कीच एक नवीन सिरीज घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला आतापासूनच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, इथे तुम्ही कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट, रेव्हेन्यू, प्रॉफिट, नेटवर्क, इयरली चेक करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला अबाउट कंपनीमध्ये CEO कंपनीचं नाव वगैरे चेक करू शकता. त्यानंतर प्रमोटरची होल्डिंग, इतर गोष्टी तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग तुम्हाला इथे बाय करण्यासाठी इथे तुम्हाला बायवरती क्लिक करायचं आहे. बायवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला विचारलं जाईल की डिलिव्हरी किंवा इंट्राडे. तर मित्रांनो, इंट्राडेचा अर्थ असा आहे की तुम्हाला शेअर आजच्या आज बाय करून 3:30 पर्यंत तुम्हाला हा सेल करायला लागेल. मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग कशी करतात व कसा प्रॉफिट कमवतात मी यावर नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. त्यानंतर मला इथे डिलिव्हरीमध्ये बाय करायचं आहे. डिलिव्हरीमध्ये तुम्ही या कंपनीचा शेअर 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष देखील ठेवू शकता. आता इथे तुम्हाला इथे क्वांटिटी विचारली जाईल, मी तुम्हाला किती शेअर्स टोटल बाय करायचे, मला इथे 1, 100 जे पाहिजे तेवढे शेअर्स ते बाय करू शकता. आता मला इथे 1 शेअर बाय करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला मी इथे फक्त एक एज्युकेशन पर्पज म्हणून इथे मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे माझ्याकडून इथे कोणतीही बाईंग अँड सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मार्केट प्राईस विचारली आहे. ते तुम्हाला सध्याच्या मार्केट प्राईसवर बाय करायचं आहे की लिमिट लावून बाय करायचं आहे. म्हणजे जसं की तुम्हाला आता सध्या प्राईस ₹127 चालू आहे, की तुम्हाला असं वाटत असेल की 120ला मला बाय करायचं, तर मी इथे 120 क्लिक करून इथे तुम्ही बाय करू शकता. जसं की प्राईस 120वर खाली येईल तसं तो ॲटोमॅटिकली बाय होईल. पण मित्रांनो, मला इथे तुम्हाला शिकवायचं आहे, त्यामुळे मी इथे मार्केट प्राईसवरती क्लिक करतो. त्यानंतर इथे तुम्ही विचारलं जाईल की तुमच्याकडे बॅलन्स किती आहे आणि तुम्हाला किती रिक्वायरमेंट आहे. मला आता ₹128ची रिक्वायरमेंट आहे शेअर बाय करण्यासाठी. तर मी इथे ₹128 देऊन इथे शेअर बाय करणार आहे. ते इथे बायवरती क्लिक करून इथे तुमची बाय ऑर्डर सक्सेसफुल झालेली आहे. तर मित्रांनो, इथं ऑर्डर डिटेल्स पाहू शकता. ऑर्डर टाईप इथे डिलिव्हरी रेग्युलर आहे. नंतर एव्हरेज प्राईस 170ला तुम्ही बाय केला आहे. आता तुम्ही इथे शेअर जर तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही होल्डिंगमध्ये जाऊन इथे चेक करू शकता. ते पाहू शकता मित्रांनो, इथे होल्डिंगमध्ये आपला शेअर आहे इथे बाय झालेला आहे. ₹127 इथे तुम्ही बघू शकता. एक शेअर इथे तुमचा बाय झालेला आहे. तुम्ही ऑर्डर डिटेल्स पाहून ऑर्डर डिटेल्स चेक करू शकता. आता मार्केट चालू आहे त्यामुळे इथे तुम्हाला लॉस दिसत आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजली शेअर कसा बाय करता. आता तसंच जर तुम्हाला शेअरची विक्री करायची असेल तर तुम्हाला इथेच तुम्हाला क्लिक करून इथे सेलवरती दिसत आहे. आता माझ्याकडे सध्या एकच क्वांटिटी अवेलेबल आहे, त्यामुळे मी इथे एकच क्वांटिटी इथे क्लिक करू शकतो आणि मी ते 1वर क्लिक करून तुम्हाला इथे विचारलं जाईल की तुम्हाला सेम तसंच मार्केटवर प्राईस करायचं आहे की लिमिटवरती सेल करायचं आहे. तर तुम्ही इथे तशा प्रकारे तुम्ही बाय तसं सेट करू शकता. आता जर मला इथे मार्केटवरती हे करायचं आहे तर मग मी इथे सेल ऑर्डरवरती क्लिक करून मी इथे सेल करू शकतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे माझं सेल केलेला जो बजाज हाऊसिंग फायनान्सचा जो शेअर आहे तो मी इथे विक्री केलेला आहे. तुम्ही पाहू शकता शेअर आता विक्री झालेला आहे. तुम्ही ऑर्डरमध्ये जाऊन बघू शकता. मी इथे शेअरची डिलिव्हरी केली. 3:10ला मी इथे शेअर बाय केला आणि 3:11 लगेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे सेल केला. तर मित्रांनो, एकदम सोपी प्रक्रिया आहे शेअरची बाय किंवा सेल करायची. असेच मित्रांनो, शेअर मार्केटचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी मित्रांनो, शेअर मार्केटची पूर्ण सिरीज लवकरच घेऊन येणार आहे. तुम्हाला जर शेअर मार्केट मराठीतून शिकायचं असेल तर मित्रांनो, माझ्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.